सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात? पुण्यामध्ये निलेश गायवळ प्रकरण मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गाजताना पाहायला मिळते। वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटोज आहेत, पण हे सगळेच राजकीय नेते म्हणतात की आमच्यासोबत कोणी येतं आणि फोटो काढतं, आम्ही कसं काय त्यांच्यासोबत असतो। मग मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात? कराड बरोबर बघितलं, गायवळांबरोबर बघितलं, सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात। मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं? कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने लागतात, आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे। पण तो कुठलाही राजकारणी करत नाही, कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्यावर राज्य करायचं आहे। आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं, आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली? तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो। पण आता कसं आहे, मग सारवासारव होते, मग त्याची आम्ही चौकशी करू, मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं। रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे, असंच काही सत्ता चित्र तयार झालं। एकीकडे पुण्याचा हा बिहार होत असताना काही नेते मात्र काहीतरी विधान करतात आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात, प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत, वेगळे प्रश्न समोर येतात। संग्राम जगताप म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा, मग त्यांना राष्ट्रवादीने नोटीस जारी केली। हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती, मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। भ्रष्टाचार अमाप झालेला आहे, सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात, आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे। आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे, पण कसं लढायचं, काय लढायचं? मला असं वाटतं की विजय कुंभार आणि महेश जगड्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे। एकमेकांवरती या सगळ्या प्रकरणात, गायवळ प्रकरणात राजकीय नेते एकमेकांना लक्ष करतायत। काल गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते, ते म्हणतायत की त्यांना पासपोर्ट आम्ही दिलाच नाही, तो कुठल्या सरकारमध्ये आला, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पासपोर्ट दिला, तर एकमेकांवरती ढकलण्याचं काम सुरू आहे। प्रत्येक एकतर राजकारणात होतंय काय हेच कळत नाही। जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो, आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात। मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न। घायवळ प्रकरणात आपण बघतोय की आत्ताच्या घटनेला देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता, मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही, लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही। तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे, अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे, आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय? प्रॉपर पोलिसिंग होतंय का असं वाटतंय का? पोलीस दबावामध्ये आहेत का? कारण का या सगळ्यामध्ये दंगेकरांनी आरोप केला की या सगळ्या पोलिसांना हाताशी धरून हे सगळे राजकीय नेते सगळे कामकाज करतात। मला एकच प्रश्न विचारावा असं वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करतंय का? कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही, पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात, पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही। आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच ह्याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील। कारण आत्ताच्या घटनेला मी बघते ना, ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय? तर 5,000ची लाच घेताना पकडणं, रंगे हात पकडणं, 10,000ची लाच घेताना रंगे हात पकडणं। अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही। ACB काय, EOW काय, CBI काय, या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात। ईडी तर कम्प्लिटली, म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागे लागा, आज एकनाथ शिंदेच्या मागे लागा, त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय, तर ती एवढी यंत्रणा काम करते, त्याच्या पुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही। कुठचाही विषय चौकशी लागते, चौकशी लागली की ते आज तगायत, कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही।